आतमध्ये जाऊ. तो गणपती गणांचा बलवानांचा अधिपती, ज्ञान विज्ञानाचे प्रत्यक्ष स्वरूप, सिद्धी आणि बुद्धी यांचा स्वामी, आनंदाचा कंद, मंगलाचा कर्ता आणि विघ्नांचा अर्ता. प्रथम रंभी करू विनंती विघ्नेश्वर गणपती, तुझ्या दर्शनी मांगल्याच्या ध्वजा सदा फडकती. बापाच्या चरणी नतमस्तक होत आपण या सामन्याची सुरुवात करतो. एक पहिला सामना आपण पाहिला जो झालेला आहे आणि त्यामध्ये स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाल हा संघ आपण पाहतो की त्यांनी पहिला विजय आपला जोडी मैदानाच्या आतमध्ये सोपान म्हात्रे आणि सोबतीला आपण पाहतोय राज जाधव हे दोन खेळाडू ॲज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. समोरून आपण पाहतोय त्यांना अगदी डिस करण्यासाठीच म्हणूया, कारण हा खेळ मुळात तसाच आहे, एकमेकाच्या खोडावरती घाव घालायचा आहे या उद्देशानं आपण पाहतो अनेक संघ एकत्रित येतात आणि त्यांना आपण खेळताना पाहतो. इथे तसाच खेळ घडेल, काय घडेल काय बिघडेल याचा आखो देखाल पुन्हा एकदा तुमच्या सोबत मांडण्यासाठी मी जॉईन झालोय. त्यामुळे आलेल्या प्रेक्षक वर्गाचं आणि यूट्यूबवरून जो प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडला गेलाय त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेन आणि घेऊन चलेन तुम्हा सर्वांना क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये, जिथे आपण पाहतो जल्लोष शौर्याचा सूर्या अर्थातच वन स्टार आणि मोर्या 11 वाघाचीवाडी या संघाच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्पर्धा आपण सर्व इकडे पाहतोय आणि त्या स्पर्धेचा हा जोरदार आपण पाहतोय आगाज आणि त्यामधील तिसऱ्या रात्रीचा हा सोहळा. Umpire signal, game is on. Let's play. Countdown start now. 3, 2, 1. Let's begin. Very first ball. समोर आहे फलंदाज राज जाधव आणि डिफेंड करण्यासाठी मोर्या 11 धोदानी कडून आपण पाहतोय गोलंदाज दीपक भस्मा तयार. क्लासला सुरुवात होती आणि त्यासाठी टाळ्यांची आतिषबाजी देखील. पहिला चेंडू घेऊन दीपक तयार, समोर राज.
पॉवर प्ले आणि पॉवर प्ले मध्ये गुड लाईन स्पॉटला टी बार बॉल टप्पा पडल्यानंतर चांगलं इलिगेशन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल कुठली चूक नाहीये तिकडे निर्धाव बॉल आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती या पद्धतीची सुरुवात होणं इथून आक्रमकता आपण पाहतोय दोदानी संघाची जरूर पाहायला मिळते कारण दोदानी हा संघ म्हटला तर तितक्याच ताकदीचा संघ आहे त्यांचा कॅलिबर चांगला क्रिकेट मधला ऑनला खेळायचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि पहा बेल्या व्हॉट अ जजमेंट अप्रतिम उडता आपण पाहतोय बेल्या पाहायला मिळाला अप्रतिम मिड ऑफ मध्ये फिल्डिंग त्याची मिड ऑन मध्ये आणि मिड ऑन मध्ये आपण पाहतोय जेल टिपला असता पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजेच टीम धोदानीला राज जाधवच्या खेळीचा अंत पहिला धक्का आपण पाहतोय आज आपण पाहतोय निम्मा संघ हरिग्रामचा ज्यामध्ये खेळाडूंची कमतरता आणि अशा परिस्थितीमध्ये राजला मैदानामध्ये थांबायचं होतं राजची आलेली विकेट थोडंसं दडपण जरूर टाकेल इकडे यात काही मात्र शंका नाही आहे दोदानी संघ म्हटला तर एक ताकदवर संघ आहे मोठा गाव असं नाव देखील आपण पाहतोय गावाचं राहिलं आहे आणि त्यामुळे या संघामध्ये आपण जर विचार केला चांगले चांगले खेळाडू आहेत कारण एकत्रित जर आपण गावाचा विचार केला जवळपास 8 ते 9 संघ आपल्याला या गावामध्ये पाहायला मिळतात त्यामुळे त्या संघातील हे खेळाडू एकत्रित येऊन आज मैदानामध्ये उतरले त्यामुळे या संघाची तेवढीच चर्चा राहिली आणि आज त्यांना भेटायचं ते म्हणजेच टीम हरिग्रामला स्ट्राइक एंडला आपण पाहतोय शुभमच्या बॅटमधून ऑनला खेळलेला स्ट्रोक पहिलाच बॉल भव्य स्वागत दीपक बसमाचा शुभम भोपी आणि शुभम भोपीचा तडाखा षटकार अशा प्रकारची सुरुवात होऊन आता इथून राईस हा खेळाडू खूप महत्त्वाचा आहे दाखवून देतोय 6 न सुरुवात झाली टीमचे अकाउंट ओपन 6 धावा फलकावरती पुढचा बॉल ऑन द विकेटनं बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता लेग स्टिकच्या डोक्यावरून बॉल आपण पाहतोय पंच वाईटचा इशारा थोडासा आपण पाहतोय लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल आहे आता ती लाईन आणि लेंथ एंड मोमेंटला इशारा आला आणि अतिरिक्तची एक धाव आता धावफलकामध्ये ऍड केली जात आहे टीमची धावसंख्या टोटल धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 7 धावा जिकडे एक गड्याचा मोबदला पुन्हा एकदा यावेळेला देखील तोच प्रयत्न परंतु या प्रयत्नांना यश मिळत नाही वेग भरपूर आहे दीपक भस्माकडे आणि सशक्त आणि चांगला रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये जस्ट 1 रन इज देअर एक धाव आपण धावफलकावरती आपण पाहतोय आठ धावा धावफलकावरती 8 रन्स जिकडे 8 ला 1 पडली आहे विकेट मोरिया 11 धोदानी संघ आपण पाहतोय चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतायत अपोजिट मध्ये देखील तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय आणि दोघांमध्ये या क्रॅशची चर्चा आपण पाहतो एरवी आपण जर पाहिलं तर या स्कूल मध्ये रेग्युलर प्रमाणे ज्यावेळेला ग्रामीण मध्ये खेळतात दोघांनी असेल या परिसरातील संघ त्यांना आपण पाहतो की ते हा खेळ करत असतात नियमितप्रमाणे मिड विकेटला फटका चांगला आहे बॅटच्या मधोमध पॉवरफुल पंच आणि बॉल सीमारेषा बाहेर षटकार उद्देशानं पहिल्या बॉलवरती आपण पहिला आक्रमण करू शकले नव्हते त्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये देखील थोडे शांत होते शेवटचा बॉल फिनिशिंग टच द्यायचा उद्देशानं सोपान मात्रेनं खेळलेला स्ट्रोक मिड विकेटला क्लिअर केलं 6 धावा आला 14 धावा
पॉवर प्ले मध्ये जिकडे 14ला 1 विकेट पडली आहे. शुभम 3 मध्ये 7चं योगदान देतो, ज्याच्या पारीमध्ये आपण एक षटकाराचा समावेश पाहिलाय, ज्याने लॉंग ऑफ क्लिअर करत षटकार ठोकला होता. आणि आता तोच शुभम आपण ऑन स्ट्राईक पाहतोय. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशनसह मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी आपण पाहतोय इथे गोलंदाज प्रकाश भगतची निवड आता टीम दोदानीकडून. मनोज आणि मनोजचा पहिला बॉल शुभम साठी. फर्निचर डिस्ट्रॉय पूर्णपणे यष्टी वाकवली आहे आणि हा धक्का आपण पाहतोय टीम हरिग्रामला. दुसरा फलंदाज बाद. गोलंदाजी दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की प्रत्येक बॉलवरती इम्पॅक्ट पडतोय. मग इकडून कधी तिकडून, कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने, असा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. म्हणूनच या खेळाचं नाव आहे रंग बदलता सडा. द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. अनिश्चितता से भरावा खेळ म्हणजे क्रिकेट. इफ अँड देन या वर्ड्सला परफेक्ट प्लेस या आपण पाहतो खेळामध्ये नाही. कधी काय घडेल याची आपण बाकीत्वानी करू शकत नाहीत. असाच हा खेळ आहे. म्हणूनच या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय आणि त्याचा आपण आनंद घेतोय. राऊंड द विकेट मनोज. लसित मलिंगाच्या ऍक्शन आपण पाहतोय या वेळेला बॉडी पासून दूर ठेवायचा प्रयत्न राहिला. बॅट्समन अनुभवीसाठी हा बॉल वाईड यॉर्कर करायचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यशस्वी झाले. त्या विकेट किपर दत्ता बसमा कुठली चूक नाहीये. डॉट बॉल आलाय मनोज भगतच्या गोलंदाजीमधून. 2 चेंडू फेकत असताना आपण पाहतो एक सफलता आणि एक डॉट बॉल त्यानं आतापर्यंत फेकला. पुढचा बॉल त्याच ईर्षेनं काय गोलंदाजी पा. छोट्या चळणीचा हा प्रतिभावंत खेळाडू आज आपण पाहतो त्याची अलौकिक प्रतिभा घेऊन मैदानामध्ये आणि कॅलिबरला कन्सिस्टन्सी मध्ये तो कंटेन करतोय. चांगला खेळाडू आहे टीमचा. 14 झालेत धावा. धाव फलकावरती लॉस 2चा आहे. 9.3 सरासरीने चाललेत. या सरासरीने जर आपण पाहतो किंबहुना चालू लागले 43 पर्यंत पोहोचण्याच्या शक्यता कम्प्युटरचा अहवाल सांगतोय. ऑनला खेळायचा प्रयत्न नाहीये. ऑफ साइड निवडले यावेळेला आणि ऑफ साइडला चांगला फटका आहे. लॉंग ऑफ क्लिअर करतोय. 6 रन्स. ब्रिलियंट अटॅक आपण पाहतोय बॅटिंगचा आता. कारण सुरुवातीला एक डॉट बॉल खेळला होता अनुन आणि त्यानंतर बॅकअपची भूमिका तेवढीच छान. लॉंग ऑफ फिल्डर आहे अप्रतिम जेल. अजून एक उडता खेळाडू पाहायला मिळतो मैदानामध्ये. सुरुवातीला बेल्यानं असाच एक आपण पाहतोय स्टार्ट टच दिला होता. आता मिड टच देण्यासाठी आपण पाहतोय खेळाडू उपलब्ध होते शिवराम चौधरी आणि शिवराम चौधरीनं उडता झेल टिपत असताना अजून एक धक्का दिलाय समोरील हरिग्राम संघाला. अनुभवी या फलंदाजाच्या खेळीचा अंत होतोय आणि धक्का आहे त्यांना तिसरा. जर पाहिला तर फुलटॉस लेनचा बॉल होता आणि फटका मी म्हणेन तेवढा छान जरूर होता, यात काही मात्र शंका नाही. परंतु ज्या पद्धतीची फिल्डिंग झाली ते फिल्डिंग पाहण्याजोगा. आणि म्हणूनच आपण पाहतो या आदिवासी क्रिकेट संघामधून जे खेळाडू आहेत त्यांची फिल्डिंग भरपूर काही शिकवून जाते. संपूर्ण समर्पण आपण पाहतो नियमितपणे देण्याचा त्यांचा प्रयत्न राहतो. या वेळेला समोर फलंदाज बालकृष्ण भोपी आल्या आल्या आपण पाहतो तिखटतेवर 6 न सुरुवात. 600च्या स्ट्राईक रेटला पसंती आणि त्यांनी ठोकलेला हा षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3चा लॉस आहे. आम्ही इथे विनंती करतो नांदगाव टीम आपण आपला कॅप्टन टॉस साठी पाठवायचा आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये आपण नितल संघाला पाहणार आहोत. आपण टॉस साठी आपले इव्हन इथे रिपोर्टिंग साठी आपण 2 खेळाडू पाठवा प्लीज.
कल्याण शिडोन या संघाचं देखील आपण कौतुक करणं गरजेचं आहे. भरपूर लांबचा प्रवास, परंतु आपण पाहतो या अगदी वेळेवरती ते उपस्थित झालेत. त्यांचं कौतुक आपण जरूर करूया. पलसपे संघ आपण देखील आला असाल तर आपल्याला ही विनंती आहे की आपण देखील इथे रिपोर्टिंग करा. मॅचकडे आपण जाऊयात मित्रांनो. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन तयार आहे सोपान मात्रे. 1 मध्ये 6, 600चा स्ट्राईक रेट सध्याच्या घडेल तरी आहे. ही कन्सिस्टन्सी फार तर मॅच राहत नाही कंटिन्युअसली, कारण आपण खेळामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक बॉलर ते षटकार मारणे आता एवढं सोपं नाही आहे. दीपक बसमाची गोलंदाजी, त्यामध्ये आपण पाहतो इम्पॅक्ट टाकते टीम दुधानीसाठी. 2 षटक आपण पाहतोय टाकत असतो संघासाठी. दुसऱ्यांदा आलाय तो ऑनला खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का प्रश्न, परंतु फिल्डर पासून पोहोचते दूर बॉल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. आकाश मार्गाने संचार करत बॉल उंची जास्त आणि लांबी जास्त नापत गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार त्यांना पाहतो जिजासना चांगला स्टॉप केला. रन नाहीये. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा सोपान. गोलंदाजीसाठी गोलंदाज दीपक बसमा तयार. ऑन साइडला खेळले, डाऊन टू ग्राउंड बॉल जातोय मिड विकेटच्या फिल्डरच्या हातामध्ये. फिल्डर तिकडे थोडेसे फंबल दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पहा डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न दत्ता बसमाचा राहिला. कॅप्टन कूल टीम धोदानीचा. अक्षरशः आपण पाहिलं की बराच वर्ष हा संघ एकत्रित आपण खेळताना पाहायचो, परंतु जी मी म्हणेन युनिटी आहे ती आपल्याला पाहायला मिळत नव्हती. परंतु आता यंदाच्या अंगामध्ये ती गोष्ट त्यांच्यासाठी सफल झाली आणि अक्षरशः हा खेळाडू आपण पाहिलं की मायक्रोफोन घेऊन हातामध्ये रडला होता आणि चांगली चपल त्या खेळाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅचकडे घेऊन चलेन. आपण पाहतोय गोलंदाज तयार होईल आता. समोर आपण पाहतोय सोपान 5 मध्ये 14 योगदान दिलंय. 34 धाबा धाव फळकावरती झालेल्या आहेत. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहेत, क्लिअर करेल. लॉंग ऑन, लॉंग ऑन मधून बॉल फ्लॅट हिट. षटकार सुपर फटका आपण पाहतोय. धावा येत आहेत तिकडे पाहायला मिळत आहेत. 6 रन्स, 40 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. अजून एक सलगचा दुसरा कन्सिक्युटिव्ह षटकार सोपान म्हात्रे आहे आणि सोपान म्हात्रेच्या बॅट मधून आपण पाहतो अजून एक बॅकपॅक धमाका षटकार. नितलस टीम शैलेश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण यायचं मंचावरती. राहुल खाटे एक गुणवंत खेळाडू. नोव्हेंबरच्या आपण पाहतोय फर्स्ट वीक मध्ये नाईटचा ऐलान त्यांनी केलाय. नेक्स्ट इयर आपल्याला फक्त नाईट स्पर्धा जास्त पाहायला मिळतील. डेचा हंगाम थोडं कमी असणारा. मॅचकडे आपण जाणार आहोत. ओ द विकेट बॅकफुटला जाऊन खेळलेत बालकृष्ण भोपी. इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी पाहायला मिळते. पहा तिकडे लास्ट मोमेंटला बॉल अडवायचा प्रयत्न आहे. फाईन क्लिअर करेल बॉल. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आणि त्यानंतर बॉल क्या बात है. ब्युटिफुल बॅटिंग अटॅक. विकेट 3 पडला तरी देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते.
अक्रॉस द बॅट खेळायचा आहे. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क आहे. खोलात टाकलेला बॉल बालकृष्ण थोडासा आपण पाहतोय डिस झालाय. आमचे अर्जुनजी बुबी साहेब, अरुणजी पाटील साहेब, संतोषजी म्हात्रे साहेब, पंडित भोईर साहेब, संदीप म्हात्रे साहेब, महेश जाधव आणि प्रभाकर पालकर हे आपण पाहतो 40+ लिजन खेळाडू एवन जोडी आहे आणि ते आपण पाहतो हरिग्राम संघाचा सपोर्ट करण्यासाठी इथे आलेले आहेत. बेलाकडे बॉल रन घेण्यासाठी प्रयत्न, एक सिंगल आपण पाहतोय सहजरित्या येते. एक धावेनं धावसंख्या फलक आपण पाहतोय आपल्याला तिथून त्याला नवीन रूप आणि नवा आकार येताना पाहायला मिळतो. षटकार आलाय फलंदाज मंडप डेकोरेटर्सचे अंक गाठायला हरिग्राम टीमने सुरुवात केली आहे. इथे आपण पाहतोय हा चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा स्विंग करायचा प्रयत्न आपण पाहतोय. 11 आले त्या ओव्हर मधून आतापर्यंत. धावसंख्या चांगली उभारली गेलेली आहे. 4 षटकामध्ये आपण पाहतोय 57 पर्यंत पोहोचलेत आणि त्या चौथ्या षटकातील एक बॉल अजून येणं बाकी आहे. दत्ता तयार आहे. स्विंग बॉल ही थोडीशी आपण पाहतोय वीक पॉइंटची भूमिका या खेळाडूची आणि त्याच्यावरती आता पूर्णपणे आपण पाहतोय त्या गोष्टीवरती फोकस केलाय, रीड केला मायनस पॉइंट आणि त्यानंतर हे दोन चेंडू आपण पाहतोय सलग त्याने एक ऑफ कटर बॉल तर एक लेग कटर बॉल रिलीज केला. सोपांसाठी थोडेसे आपण पाहतोय त्रासदायक ते ठरले गेलेत. ओव्हर नंबर 4 संपली. 4 षटकांचा खेळ झाल्यानंतर आपण पाहतोय 57 धावा, 57 ला 3 विकेट पडलेल्या. बालकृष्ण 4 मध्ये 11 वरती खेळतोय तर 10 मध्ये 32 धावा. सोपान मात्र जिकडे 320 हा स्ट्राईक रेट त्यानं मेंटेन ठेवला. 14.25 सरासरीनं फलंदाज या टीम हरिग्राम. रायगड ठाण्याची जनता ही यात काही मात्र शंका नाही. शिवरामला बॅकअप साठी आणलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. वाचवण्यासाठी सक्षम राहिला होता, झेल घेण्यासाठी. आय थिंक लॉंग ऑफ मध्ये झेल त्यांनी टिपला होता. फुल टॉस लाईनचा बॉल आडव्या बॅटनं लॉंग लेग मध्ये खेळल्यात. फिल्डर बॉल अडवण्यासाठी प्रयत्न करतात. बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय अजून एक दर्जेदार राईस स्टार्ट देणाऱ्या ओव्हरला डेथ ओव्हरला चौकार. टार्गेट केलं होतं यावेळेला बालकृष्ण भोपीनं. 4 न धावसंख्या 61 आकड्यावरती आपल्याला जाताना पाहायला मिळतं. 14.64च्या सरासरीनं आपण पाहतोय फलंदाजी सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. स्ट्राइक एंड बालकृष्ण. पुढचा बॉल खेळाडू तयार. रिव्हर्स खेळलेत. फटका छान आहे. स्विच अँड स्टिच सुपर फटका. क्लिअर आपण पाहतोय केलेल्या बाउंड्री आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउन्स ऑफ द टॉप. देखना फटका आहे चौकार. आपल्याला पाहायला मिळतं. 15च्या सरासरीनं धावगती राखली सध्याला. हा बॉल थोडेसे आपण पाहतोय जखले गेलेत बॉलला, कारण बॉल मध्ये आपण पाहतोय अनएक्सपेक्टेड आपण पाहतोय बाउन्स इथे मिळाला, कारण तो बाउन्स थोडा आपण पाहतोय कमतरतेचा होता. म्हणजे बॉलला आपण पाहतोय जास्त हाईट मिळाली नाही. नेता बॉल आपण पाहिलेला आहे तिकडे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 65 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस लेनचा बॉल ऑन साइडला. फिल्डर उपलब्ध, कुठली चूक नाही आहे या षटकामधून. चौथा बॉल जिकडे आपण पाहतोय सोपान मात्र नॉन स्ट्राइक एंडला झोप आहे आणि त्यामध्ये आलेली विकेट. करत आहोत. नांदगाव टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलाय. नितलस संघ आपण देखील इथे टॉस साठी यायचा.
ओके, दोन्ही कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. दोघांचे कौतुक करू. खास करून आज नितलस संघाचं आपण पाहतोय कौतुक करणं गरजेचं आहे. कॉज ऑफ आज आपण पाहतोय त्यांच्या आपल्याला जर्सीवरती एक काळी फीत गुंडाळलेली पाहायला मिळणार आहे आणि त्यामागचं कारण तुम्हा सर्वांना माहितीच असणार आहे. कारण काश्मीरमध्ये झालेला भ्याड हल्ला आणि त्या खरं तर आपण पाहतोय त्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सगळ्यांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण करायचं ठरवलं आणि आज कालाफितीसह ते मैदानामध्ये उतरणार आहेत. हा एक चांगला निर्णय. इकडे विकेट आले. अजून एक जिकडे आपण पाहिलं की अजून एक स्विंगर बॉल विशाल भोपीला त्रासदायक ठरला गेला आणि विशाल भोपी पुन्हा एकदा आपण पाहतोय डॉमिनेट झालाय. धक्का बसला आपण पाहतोय यावेळेला टीमला. अर्थातच 65 ला 5 विकेट आता पडल्यात. लास्ट एक बॉल आता बाकी आहे. जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे आपण पाहतोय दहशत हल्ला झाला आणि त्यामध्ये आपण पाहतोय आपल्या नवीन पनवेलचे 72 वर्षाचे दिलीप दिसले यांचं देखील निधन झालं. तिथे फक्त एवढंच विचारलं गेलं तुझा धर्म कुठला आणि धर्म ज्या वेळेला हिंदू सांगितला गेला गोळ्या घातल्या गेल्या. त्यामुळे मी म्हणेन आता या गोष्टी थोड्या लक्षात ठेवण्यासारख्या जरूर असणार आहेत. कारण आपण इतरत्र अनेक वेळेला असं म्हणतो की सर्व धर्म समभाव करणं गरजेचं आहे. मग इथून आपण एखादी छोटी वस्तू जरी खरेदी करायला गेलं ना, मी म्हणेन पहिला धर्म विचारा आणि ती पाहून खरेदी करा. आपल्या माणसाला आपण मोठं करायचं हा संदेश घेऊन आपण पुन्हा एकदा आता या पहिल्या इनिंगचा खेळ संपूया. पहिल्या इनिंगमध्ये टोटल धावा झाल्यात 66. 67 आव्हान असणार आहे. 67 कसा चेस होतील जरूर पाहू. पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या सोबत स्वप्नील हवाले आहेत. आपण जातोय टॉससाठी. यस, थँक्यू. तर या ठिकाणी टॉस केला जाईल. संग्राम 11 नितळस आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल नांदगाव. टॉस करण्यासाठी मंचावरती उपस्थित सन्माननीय अलकाताई वाघ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्त्या या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करायच्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. विनंती करेन नांदगाव टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संग्राम 11 नितळस. अतिशय चांगली लढत पाहायला मिळेल. ही फॉलमधील ही दुसरी लढत आपण पाहतोय ज्या ठिकाणी एका बाजूला नांदगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संग्राम 11 नितळस. अतिशय चांगली लढत जरूर पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आणि इथून मात्र दोन्ही संघ दरम्यान मात्र टॉस केले जाईल आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेले आपण पाहतोय. सर्वप्रथम दोन्ही टीमच्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल आणि या ठिकाणी टॉस केले जाते आपण पाहतोय. अलकाताई वाघ यांचे शुभ हस्ते आपण पाहतोय. आणि या ठिकाणी टॉस केले जाते आपण पाहतोय. हेड इज कॉल आणि कॉल आला आपण पाहतोय. नितळस टीमच्या बाजूने सामना 5 षटकांचा राहील. सर्वप्रथम डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू. निश्चित स्वरूपात देऊया शुभेच्छा. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि इथून मात्र बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जाईल नांदगाव टीमला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. त्या सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांचा जो क्रीडा रसिक वर्ग आम्हाला भरभरून प्रेम देतो त्या सर्वांचा वन स्टार व मोरिया 11 वाघाजवाडिया आयोजित वाघाजवाडी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सामना आपण पाहतोय. मोरिया 11 दोदानी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना वागेश्वर 11 हरिग्राम. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. तसेच आपण पाहतो याच दरम्यान हरिग्राम टीमला सपोर्ट करण्यासाठी अर्जुन भोपी, अरुण पाटील माजी सरपंच, तसेच आपण पाहतोय संतोषजी मात्र्या, पंडितजी भोईर, संदीपजी मात्र्या, महेशजी जाधव, प्रभाकरजी पालकर, सच्चू मात्र्या या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन की या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. हरिग्राम टीमला आज खऱ्या अर्थानं खूप मोठ्या संख्येनं सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सर्व पाठीराख्यांना इथून मात्र तसेच आपण पाहतोय
भगवानजी भोपे यांना देखील विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं देखील वाघाजवाडी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आपल्या गावचा संघ आणि आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सर्व पाठीराख्यांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी वर्तमान लढत उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन. पहिल्या पूर्वार्धामध्ये हरिग्राम टीमनं बनवले गेले आपण पाहतोय 66 धावा बनल्या गेल्यात आणि 67 धाब्यांचं लक्ष ठेवलंय आणि ते लक्ष मनाशी बाळगून लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोड्या दत्ता बसमा आणि त्याच्या साथीला मनोज भगत. अतिशय चर्चेत असलेले नाव आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल ज्या रीतीनं खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये. सोपान मात्रेनं अप्रतिम खेळ दाखवला, मात्र अंतिम षटकामध्ये जास्त काळ नो स्ट्राइक एंडवरती राहिला आणि तिथून मात्र थोडंसं का होईना धावसंख्येवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न राहिला आपण पाहतोय. दुसऱ्या हाफला मात्र सुरुवात होत असताना आपण पाहिलं गेल्या समोर फलंदाज सामना करेल दत्ता बसमा. आदिवासी टेनिस क्रिकेटमधील एक फार मोठे नाव आपण पाहतोय. मात्र आज ग्रामीण संघाच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ राहील हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. आज फार मोठ्या संख्येनं दोन्ही गावातील पाठीराखे वर्ग आज खऱ्या अर्थानं त्यांचा गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेल्या सर्व पाठीरांगेचा मनपूर्वक स्वागत असेल. पंचांचा ग्रीन कंदील आणि इथून मात्र दुसऱ्या पूर्वार्धाला सुरुवात होईल आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं अस्त्र वागेश्वर हरिग्राम टीमच्या माध्यमातून प्रसाद पाटील आपण पाहतोय. पिपनचा पॉवर सर्कलचा पहिलं षटक समोर सामना करेल दत्ता बसमा. पहिला चेंडू बॅटच्या मधोमध एलिमिनेशन पाहावं लागेल. चेंडूला उंची जास्त, लांबी देखील तेवढीच. मिडविकेटला क्लिअर करत हा पहिला तडाखा बिग हिट. पंचाने इथून मात्र दंडित घोषित केलाय. इट इज अ नो चेंडू आणि नशिबाची साथ 6+1 टोटल धावा मिळतील 7. गणपती आतमध्ये दुसरा चेंडू विकेट किपरला चकवा देत 2 क्षेत्ररक्षणामध्ये रेस लागली जात्या. तडम्यान रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू थांबणार नाही. या पंच सांगत असताना इट इज अ वाईड चेंडू. नशिबाची साथ 1+4 टोटल मिळतील 5 धावा आणि अशा रीतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या आपण पाहतोय सेकंड हाफ मध्ये. एकही चेंडू फेस न होत आपण पाहतोय तब्बल 12 धावा. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय मोरिया 11 दोदाणी संघ. कारण या मैदानाचा पुरेपूर असलेला अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या जोरावरती आपलं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये कायम गाजवत असताना समोर प्रसाद पाटील स्वतःवरती विश्वास ठेवून अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं देखील फार गरजेचं राहील. ज्या अनुषंगाने 67 धावा वाचवायच्या आहेत तर एकाच साईडला बनवायच्या आहेत. काय घडणार काय बिघडणार इथून पाहावं लागेल. जेलची संधी फ्रीडची नामी आणि इथून पाहिलं गेल्या दुसरीचा कॉल फेकी खराब आणि तोपर्यंत या 2 धावा. एक चुकी आपल्याला मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल आणि टोटल या चेंडूवरती या 2 धावा आपण पाहतोय. फ्रीडची संधी होती आणि इथून मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. या मात्र इथून ज्या रीतीनं कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला प्रसाद पाटीलनं आपण पाहिला. अतिशय सुंदर चेंडू रिलीज केला मात्र त्यावरती कुठे का होईना फ्रीड चेंडू होता आणि तिथून मात्र नशिबाची साथ मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पुढचा चेंडू रायत्राम ओव्हर द विकेटना रनअप मध्ये थोडासा अडथळा कारण दबाव आणि तो दबाव जाणवत असताना मैदानाच्या आतमध्ये समोर दत्ता बसमासारखा एक विस्फोटक फलंदाज सातत्याने आदिवासी टेनिस क्रिकेट मधला तर अनेक सारे तारे सिताऱ्या आज आपण पाहिल्या गेल्या. अविनाश वाघला देखील पाहिल्या मात्र फार चांगला खेळ राहिला नाही कारण त्या ठिकाणी वाहल टीमनं परास्त केलं वाघाजवाडी टीमला आणि इथून वर्तमान लढत देखील तेवढीच चांगली आहे. इथून पाहावं लागेल अलंद कार्पेटना पटका सुंदर ऑन साइडला गॅप भरपूर मोठ्या सर्कलचा रिंगण तोडला. चेंडू सीमा पार 4 धाब्यांसाठी हा शानदार चौकार. अप्रतिम संगीत आपण पाहिलं गेलं. संगीत क्षेत्र म्हटलं तर अग्रेसर म्हणून DJ नितीन यांचं नाव घेतलं जातं. आज खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्गांची मन जिंकत असताना प्रॉपर टायमिंग संगीत कसं असावं याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. ज्या ठिकाणी
अद्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. तब्बल 18 धावा धावपटल्यावरती लागले गेल्यात. दत्ता भस्मासाठी हा चेंडू यावेळेस पावला गेले. पंच आमच्याकडे बळाले गेलेत. पंच सांगत असताना लाईन खराब आहे. इट इज अ वाईड चेंडू अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल धाव ऍड होईल आणि सिंगलच्या सायना संघाची टोटल धावसंख्या मोर्या 11 दोधांनी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 19 अंकावरती. इथून पावला गेलं पहिल्या षटकामध्ये भरपूर चुका घडल्यात. आपण पाहतो प्रसाद पाटील या गोलंदाज माध्यमातून. इथून मात्र हा वाईट चेंडू घोषित केला. आपण पाहतोय पाहावं लागेल समोर दत्ता भस्मासारखा एक विस्फोटक फलंदाज. दत्ता भस्माचे विकेट मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल. एक एक डॉट चेंडू कमबॅक करून देईल गोलंदाजी करणाऱ्या टीमला आपण पाहतोय. इथून पाहावं लागेल ब्लॉक ऑलची सफर. सुरुवातीचे 2 चेंडू जे खराब फेकले त्यानंतर गोलंदाजाने स्वतःवरती विश्वास ठेवला. शांत संयमानं अचूक टप्प्यावर असणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते. आणि इथून मात्र पहिल्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 19 धावा धावपटल्यावरती लागले गेल्यात. दत्ता भस्माला देखील इथून शांत संयमाने खेळ करणं फार गरजेचं राहील. जर का मैदानाच्या आतमध्ये अंतिम क्षणापर्यंत राहिला तर एकातीच सामना जिंकेल यात मात्र शंका नाही. या मात्र पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ही कॅच भरपूर महत्वाची होत्या मात्र कॅच सोडले की मॅच येणारा वेळ सांगून जाईल. वागेश्वर हरिग्राम टीमला आपण पाहतोय ज्या रीतीने फटका सजवला आपण पाहिला गेला. इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्हा पंचांच्या निर्णयाला मात्र चॅलेंज केला आपण पाहतोय फलंदाजांना. आणि इथून मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाईल टेक्निकल रूम मध्ये. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी निश्चित स्वरूपात चेक केले जाईल आपण पाहतोय. ज्या रीतीने चेंडू रिलीज झाला मैदानाच्या आतमध्ये आणि इथून पाहिल्या गेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर फटका सजवला होता. मात्र इथून पाहावं लागेल तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं देखील फार गरजेचं असेल आपण पाहतोय कारण डिसिजन भरपूर क्लोज आपण पाहतोय. नो चेंडू आणि इथून मात्र नशिबाची साथ मोर्या 11 दोन टीमसाठी. आणि इथून पाहावं लागेल या चेंडूवरती आपण पाहिल्या गेल्या टोटल 2 धावा मिळतील. म्हणजे कुठे का होईना या षटकामध्ये थोडंसं का होईना मात्र खराब गोलंदाजी. आणि इथून मात्र गोलंदाजाला थोडंसं का होईना जाईल या शंकट पाहतोय. कमबॅक करणं फार गरजेचं राहील. ज्या अनुषंगानं मैदानाच्या आतमध्ये खेळ केला जात आपण पाहतोय कुठे का होईना 67 धावा वाचवायचे आहेत. मात्र त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये अद्यापर्यंत 21 धावा खर्च केल्या आहेत. आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. पुढचा चेंडू फ्री हिट. यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. या बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही. या चेंडू थेट शरीरावरती जाऊन आदळला नाही तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव यावेळेस मात्र कंप्लीट होईल आपण पाहतोय. इथून मात्र केलेली मेहनत मैदानाच्या आतमध्ये कुठे का होईना त्या मेहनतीला यश जर का प्राप्त करायचं असेल तर अंतिम क्षणापर्यंत दत्ता भस्माचे विकेट मैदानाच्या आतमध्ये भरपूर काही सांगून जाईल. ज्या रीतीनं आपण पाहिलं गेलं गोलंदाज प्रसाद पाटील पॉवर सर्कलचं पहिलं षटक आणि त्यामध्ये थोडंसं का होईना बॅकफुटला गोलंदाजी करत असताना एखादा निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून दिला आपण पाहतोय. यावेळेस बॅटची टॉप एज आणि अतिशय सुंदर फटका फायनली ग्रीजनला टार्गेट चेंडू सीमा पार 6 धावांसाठी हा बिग हिट षटकार. सरपंच जनार्दन भाई निरगुडे यांच्या माध्यमातून जर का दोन्ही टीमच्या फलंदाजांना षटकार हॅट्रिक लगावली तर तब्बल आपण पाहिलं गेला 3000 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिले जाईल आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती आलेला हा दमदार चौकार आपण पाहतो आणि चौकाराच्या साहाय्यानं संघाची टोटल धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 32 धावा आपण पाहतोय. षटकामध्ये
सामना खुला केलाय. आपण पाहिलं गेलं ऑन स्क्रीनवरती या जी भागीदार रचली गेली तब्बल 32 धाब्यांची या जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या दत्ता भस्मान त्याला 7 फार चांगले दिले मनोज भगतना. वैयक्तिक खेळ दत्ता भस्माचा आपण पाहिला गेला 7 चेंडू आणि 23 धाब्यावरती नाबाद खेळ करत असताना आपण पाहिला गेला या संघाचा 1 ते 2 वर्ष थोडंसं मात्र संघर्ष राहिला. मात्र त्यानंतर हा संघ पुन्हा एकदा एकत्रित झाला आणि इथून मात्र या सीझनमध्ये या संघाचा फार चांगला खेळ राहिला आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं दत्ता भस्मानं ज्या रीतीनं बॅटिंग केल्या अक्षरशः प्रेक्षक वर्गांची मनं जिंकली आपण पाहतोय. घरचं मैदान म्हटलं तरी देखील हरकत नाही आहे, कारण या मैदानावरती सातत्यानं सर्वांसाठी हा संघ येत असतो. तसेच आपण पाहतो याच दरम्यान पनवेल कोर्ट लिपिक सन्माननीय सुरेशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. जाऊया मॅचच्या दिशेनं सामना देखील भरपूर महत्त्वाचा आपण पाहतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेल्या पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. आता समीकरण आपण पाहतोय येणारे 24 चेंडू आणि अद्याप 35 धावसंख्येची गरज असेल. जर का वागेश्वर हरिग्राम टीमला आपलं अस्तित्व कायम टिकवून ठेवायचं असेल मॅचमध्ये, जर का या मॅचमध्ये आपल्याला आपली दादागिरी प्रस्थापित करायची असेल तर एखादं कमबॅकिंग षटक विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. पिटूचं षटक गोलंदाजी टॅकवरती अनु भोईरला आपण पाहतोय ज्यानं फार चांगली बॅटिंग केली होती. अलंद कार्पेटने फटका सुंदर सजवलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव. मनोज भगतला देखील माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक दत्ता भस्मासमोर जर का ठेवल्या तर सामना लवकरात लवकर खुला केला जाईल. मात्र इथून आपण पाहिलं गेला ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगीचे उपसरपंच जनार्दन भाई निरगुडा यांच्या माध्यमातून फलंदाजी करणाऱ्या टीमच्या जर का फलंदाजांना षटकार हॅट्रिक लगावल्या तर तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राईज जनार्दन भाई निरगुडे यांच्या माध्यमातून मात्र त्या खेळाडूला दिलं जाईल. मात्र पाहावं लागेल कशा रीतीने खेळ राहील. समोर अन्नू भोईर कमबॅक करेल का आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र टॅपिंग क्रिकेट अतिशय सुंदर फटका आपण पाहतोय. अप्पर कटचा अतिशय देखना फटका. चेंडू थांबणार नाही. या मैदानाच्या आउटिंग भरपूर फास्ट एक टप्पा घेत सीमा पार शानदार चौकार. आपण पाहतोय दत्ता भस्मा थांबायचं नाव घेत नाही. या वैयक्तिक खेळ आपण पाहिली 8 चेंडू तब्बल 27 धाबींवरती नाबाद खेळ करत असताना अन्नू भोईवरती मात्र आक्रमण केलंय. मात्र कमबॅक करेल का हे देखील पाहावं लागेल. एखादा निर्णायक चेंडू मॅच मध्ये वापसी करून देईल वागेश्वर हरिग्राम टीमला आपण पाहतोय. यावेळेस मात्र गोल्डन स्पॉटवरची सफर बॅटची लिडिंग एज विकेट किपरनं अप्रतिम झेल टिपला गेला आणि विकेटचा पतन पहिला धक्का लागेल मोरिया 11 दोन टीमला 37 अंकावरती. एक जबरदस्त इनिंग साकारली आपली टीम सध्या. इथून मात्र बंडा उंचडी नवीन फलंदाज दत्ता भस्माचा छोटा बंधू दीपक भस्मा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कशा रीतीने खेळ राहील हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. आपण पाहतोय दत्ता भस्माचे विकेट आल्या मात्र इथून डाव सावरला जाईल का वागेश्वर हरिग्राम संघ हे देखील पाहणं गरजेचं राहील. दत्ता भस्मा बाद झाल्यानंतर मोरिया दोदणी संघ विजय खेचून आणेल का हे देखील पाहणं फार गरजेचं असेल. समीकरण अद्यापही बॅलेन्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपक सड्या फुलटॉ चेंडू त्यावरती चपराक. इथून मात्र पंचाने इथून घोषित केलाय इट इज अ नो चेंडू. या चुका मात्र टाळाव्या लागतील वागेश्वर हरिग्राम टीमला जर का मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल. 1+1 असे टोटल 2 धाबा ऍड होतील आणि या 2 धाब्यांना आपण पाहिल्या गेल्या संघाची टोटल धावसंख्या 39 अंकावरती. पुढचा चेंडू फ्रीड असेल. समोर फलंदाज ॲज अ ओपनर म्हणून आलेला मनोज भगतला आपण पाहतो ऑन स्ट्राईक वरती. अन्नू भोईरचं कौतुक केलं होतं मात्र कुठे का होईना वारंवार मात्र त्या चुका मैदानाच्या आतमध्ये घडत असताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू इथून पाहावं लागेल. पंचाने लाईन बघितली आणि इथून मात्र लाईन खराब या असं सांगत असताना इट इज अ वाईड चेंडू स्वरूपात एक सिंगल धाव ऍड होईल आणि संघाची टोटल धावसंख्या 40 अंकावरती. समीकरण थोडंसं सोपं होत असताना 21 चेंडूने अद्यापही 27 धाब्याची गरज असेल. वागेश्वर हरिग्राम टीमनं केलेल्या चुका आणि त्या चुकांवरती थोडंसं का होईना आपण पाहिलं गेला दडपण निर्माण करत असताना इथून मात्र लाईन अचूक घ्या. गुडलेन स्पॉटवरची सफर आणि इथून मात्र 8 डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जेवढे डॉट चेंडू फेकले जातील
तेवढा मात्र दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण ज्या अनुषंगानं दत्ता बसमानं सामना खुला केला, मात्र तो सामना विजयाच्या दिशेने खेचून देईल का हे देखील पाहणं गरजेचं असेल. यावेळेस पाहावं लागेल फुटबॉलचा वापर, लाईन खराब या आणि इथून पाहिल्या गेला अतिरिक्तच्या स्वरूपात या धावा मात्र आपण पाहतो कुठे का होईना मोरिया दोन्ही टीमला विजयाच्या समेत घेऊन जातील. एक एक डॉट चेंडू, त्यानंतर मात्र खराब चेंडू, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये म्हणजे प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत असताना आपण पाहतोय अद्यापपर्यंत. पुढचा चेंडू आलांद कारपेंड फटका सुंदर ऑन साईडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात द्या. एका हाताने चेंडू कॅरी केला, फेकी देखील तेवढीच सुरेख आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. फार चांगले क्षेत्ररक्षण, स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेनं संघाची टोटल धावसंख्या तब्बल 42 अंकावरती. अद्यापपर्यंत या षटकातील उर्वरित अंतिम चेंडू जर का निर्णायक फेकला तर निश्चित स्वरूपात एक चांगली वापसी पाहायला मिळेल. मात्र पाहावं लागेल पंचांनी मात्र पुन्हा एकदा मात्र इशारा केलाय, इथे मात्र अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव ऍड होईल आणि एका धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली तब्बल 43 अंकावरती. वागेश्वर हरिग्राम संघ कुठे का होईना ज्या एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या त्या जर का वाचवल्या असत्या तर सामना अद्याप आपल्याला बॅलन्स पाहायला मिळाला असता. इथून मात्र हा अंतिम चेंडू सामन्याचा भरपूर काही सांगून जाईल आपण पाहतोय. अल्लांद कारपेंटर दीपक बसमाला देखील माहिती आहे डबल सिंगलला सामना देखील जिंकता येऊ शकतो आणि त्या अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र या चेंडूवरती एक सिंगल आणि इथून 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय मोरिया 11 दोन्ही संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद असताना 44 अंकावरती. षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आपण पाहतोय. P1चा आणि P2चं षटक संपलं गेलंय आणि इथून मात्र येणारे 18 चेंडू आणि समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल आपण पाहतोय. ज्या ठिकाणी अद्यापर्यंत आपण पाहिल्या गेल्या फार चांगली धावसंख्या बनली गेल्या 23 धावसंख्येच्या, इथून मात्र गरज असेल आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. इथून एखादं कमबॅकिंग षटक विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आली तर सामना अंतिम षटकामध्ये जाईल, यात मात्र शंका नाही. या सामना अंतिम षटकामध्ये जावा या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग सातत्यानं मॅचचा आनंद घेण्यासाठी येत असतो आपण पाहतोय. कारण कोणत्याही प्रेक्षक वर्गाला एकतर्फी सामना पाहायला आवडत नाही आपण पाहतोय. कारण सातत्यानं आपण पाहिल्या गेल्या क्रिकेट असो अन्यथा जीवन असो एकतर्फी संघर्ष आपल्याला कधी आवडत नाही आपण पाहतोय. ज्या रीतीनं दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट झुंजतील त्यावेळेस मात्र सामना रप्यान होईल आपण पाहतोय. मात्र हरिग्राम संघानं 2 षटकामध्ये ज्या चुका केल्या त्या जर का सुधारल्या तर सामना रप्यान होईल. इथून पाहावं लागला अतिशय सुंदर फटका आपण पाहतो मिड विकेटला क्षेत्ररक्षण. या चुका आपल्याला भरपूर काय सांगून जातील. कठीण जेल होता मात्र सोप्या रीतीने घेणं फार गरजेचं होतं. इथून पाहावं लागेल डेंजर झोनला इथून फलंदाज दीपक बसमाला आपण पाहतोय आणि पंचांना तिसऱ्या पंचांकडे रेफर केला आपण पाहू शकाल. आणि इथून आपण पाहिल्या गेल्या आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून टेक्निकल रूममध्ये मात्र चेक केले जाईल आपण पाहतोय. ज्या रीतीनं फेकी राहिले अचूक आणि विकेट किपर सोपन मात्रेनं फार चांगली भूमिका पार पाडली आणि तिथून पाहावं लागेल काय घडेल या चेंडूवरती. हा चेंडू भरपूर काही सांगून जाईल. भरपूर क्लोज डिसिजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या ऑन स्क्रीनवरती जर का पाहिल्या गेल्या तेवढी चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि इथून तिसरे पंच सांगत असताना इट इज अ नॉट आउट आपण पाहतोय. आणि इथून फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये सेफ असेल म्हणजे या 2 धाबा आणि 2 धाबेनं संघाची टोटल धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत असताना आपण पाहतोय. मोरिया 11 दोन्ही संघ जाऊन पोहोचला एक गडी बाद असताना 44 अंकावरती. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं होतं. पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली बॅटिंग राहिली हरिग्राम टीमच्या माध्यमातून, मात्र त्यावरती जे पाणी फेरला आपण पाहतो अक्षरशः दत्ता बसमानं स्टार्ट फार चांगला केला आणि तिथून मात्र डाव सावरला आपण पाहतो अक्षरशः दत्ता बसमानं केलेली कमालीची बॅटिंग आणि त्याच्या जोरावरती विजयाच्या समूहात वाटचाल करत असताना आपण पाहतोय. मोरिया 11 दोतानी संघा 17 चेंडू समीकरण 21 राहिले आपण पाहतोय. हा षटक भरपूर काही सांगून जाईल. बाळकृष्णला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती अपकमिंग यंगस्टर आपण पाहतोय वागेश्वर हरिग्राम टीमच्या माध्यमातून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम फटका लगी तो आबाद नाही तो बरबाद. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिल्या ज्या रीतीनं
फटका सजवला आपण पाहतोय. चेंडूवरती अचूक नजर, प्रॉपर टायमिंग आणि समीकरण जुळलं मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सीमा पार. थर्डमॅन रिजन मधून 4 धावांसाठी. स्वरूपात रायगडमधील एक नामांकित स्कोरर आपण पाहतोय कांचनजी पालकर हे आम्हाला सांगत असताना सर्वाधिक फास्ट धावसंख्या 50 धावा अवघ्या 14 चेंडूमध्ये धाव पडल्यावरती लागले गेले आपण पाहतोय. सांघिक अर्धशतक या ठिकाणी मोरिया 11 दोदानी संघ आपण पाहिल्या गेला. मी सुरुवातीला उल्लेख केला आदिवासी टेनिस क्रिकेटमधील हे देखील फार मोठे नाव आहे आपण पाहतोय. मोरिया 11 दोदानी संघ 2 वर्ष भरपूर संघर्ष राहिला या संघाचा, मात्र या सीझन मध्ये अप्रतिम खेळ राहिला आपण पाहतोय. इथून पाबला गेल फुटवरचा वापर, विकेट किपरला चकवा देत नशिबाची साथ आणि इथून मात्र हा नशिबाचा चौकार आपण पाहतोय. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही. या अद्यापर्यंत आपण पाहिल्या गेल्या स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 17 धावा अद्यापर्यंत एक्स्ट्रा स्वरूपात खर्च केलेत आपण पाहतोय. हरिग्राम टीमनं 14 चेंडू आणि समीकरण 12 धाबेचा सामना एकतर्फी. इथून पाबला गेल अप्रतिम फटका, सलामीसाठी का आलोय याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना मिडविकेटला क्लिअर करत मनोज भगतच्या बॅटमधून हा पहिला बिगेट षटकार. एकसष्ट धाबा धाव पटल्यावरती अवघ्या 6 धाब्यांपासून लांब असेल. इथून पावलं गेल बॅटची लिडिंग एज. थर्डमॅन रिजन मध्ये थोडंसं फंबलिंग आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज इथून मात्र धाडस करण्याचा प्रयत्न राहिला, मात्र त्यामध्ये एकाच धावेवरती समाधान मानलं गेला आणि एका धावेनं आपण पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 62 धावा, 12 चेंडू आणि फक्त 5 धावसंख्येची गरज असेल. टीमसाठी आपण पाहतोय भरपूर मोठ्या संख्येनं पाठीराखा आज खऱ्या अर्थानं मॅचचा आनंद घेत असताना ऑन स्टँडवरती आपण पाहिल्या गेला. आज संपूर्ण दोदानी गाव आज या मैदानावरती आलाय, कारण त्यांच्या गावाचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना आपण पाहतोय. हरिग्राम संघाला कुठे का होईना नमवण्याचा प्रयत्न, इथून पादा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करून चेंडू लॉंग स्टॉप रिजन मधून सीमा पार. बाईकचा हा नशिबाचा चौकार. केलेली खराब कामगिरी आणि इथून मात्र ते खराब कामगिरीच्या जोरावरती सामना परास्त झाला आपण पाहतोय. वागेश्वर हरिग्राम संघ आणि सामना जिंकला मोरिया 11 दोदानी संघ. अभिनंदन, पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक. वागेश्वर हरिग्राम संघ फाईट अप्रतिम दिल्या, मात्र केलेल्या खराब चुका आणि त्या चुकांवरती अपयशाला आपण पाहतोय.